आणि एक्झिट पोल्सचे अंदाज जाहीर झाले आणि या एक्झिट पोल्सच्या अंदाजाचा खासदार संजय राऊत यांनी खरपूस समाचार घेतला। महाविकास आघाडीला किमान 160 जागा मिळतील असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला। तर इतर अपक्ष पण आमच्या सोबत येण्यास तयार आहेत, पण एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे त्यांना 50 कोटी आणि 100 कोटी रुपयांची ऑफर देत असल्याचा गंभीर आरोपही संजय राऊत यांनी यावेळी केलेला आहे। हे सर्वेवाले जे आहे ते पेड लोक असतात सगळे, आम्ही पण त्या सर्वेवरती विश्वास ठेवत नाही पहिल्यापासून। आम्ही काल सगळे एकत्र बसलो, साधारण महाराष्ट्रभरातला निवडणुका, मतदान, कौल या संदर्भात आणि सीट टू सीट असेसमेंट केल्यावरती असं लक्षात आलं आमच्या की 160 जागा आम्ही सहज जिंकतोय महाविकास आघाडी म्हणून। 160 जागा जर आम्ही जिंकतो, हे सर्वे कोणी आणि कसे केले? हे काय कुठले एक्झिट पोल, कुठल्या तरी कंपन्या येतात एक्झिट पोल करतात, आमचा विश्वास नाही। आम्ही 26 तारखेला सरकार बनवतो। बघा की सरकार अधिक मजबूत करायचं असेल तर जिथे सत्ता असते तिथे अपक्ष येतात किंवा लहान पक्ष येतात, पण आमच्याबरोबर शेतकरी कामगार पक्षाचे आमदार येतील, आमच्याबरोबर समाजवादी पार्टीचे आमदार येतील, आमच्याबरोबर डावे पक्ष आहेत कम्युनिस्ट, तर हे सगळे महाविकास आघाडीचे घटक आहेत। याशिवाय काही अपक्ष आमच्याबरोबर आतापासूनच त्यांनी आम्हाला पाठिंब्याची इच्छा व्यक्त केलेली आहे आणि आतापासूनच एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस वगैरे जी मंडळी आहेत त्यांनी आतापासूनच या अपक्षांना वगैरे 50 कोटी 100 कोटीची ऑफर द्यायला सुरुवात केली। याचा अर्थ आम्ही जिंकतो आहोत। त्यांना जिंकण्याची एवढी खात्री असेल तर आतापासून पैशाच्या थैल्या पाठवल्या नसता लहान पक्ष, अपक्ष वगैरे लोकांना। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।